लँग्वेज पेपर हिंदी या विषयामध्ये आपल्याला चांगला स्कोर कसा करता येईल, त्यासाठी कसा आपण आता अभ्यास केला पाहिजे, कुठल्या टॉपिक्सला किती वेळ दिला पाहिजे, कोणत्या गोष्टींना जास्त महत्व दिलं पाहिजे की जेणेकरून तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील. ठीक आहे, तर चांगले मार्क्स मिळण्यासाठी चांगली स्ट्रॅटर्जी वापरली गेली पाहिजे. तर अभ्यासाचं प्लॅनिंग तुमचं कसं असलं पाहिजे. अशा पद्धतीने 5 विभाग तुम्हाला हिंदी विषयामध्ये विचारले गेले असतात. प्रश्नपत्रिकेचं स्वरूप, कोणते प्रश्न असतात, कसे असतात, सर्व इन डिटेल मध्ये आपण डिस्कस करणार आहेत. तर पहिल्यांदा बघून घ्या, विभाग पहिला जो गद्य विभाग आहे त्याच्यात तुम्हाला 20 मार्कांसाठी विचारला गेलेला असतो गद्य विभाग. विभाग 2 पद्य कवितेंवर असतो, तर तो म्हणजे 12 मार्कांसाठी. त्याच्यानंतर विभाग 3 पूरक पठण. पूरक पठण तुम्हाला 8 मार्कांसाठी विचारलं गेलेलं असतं. आणि विभाग 4 मध्ये तुम्हाला भाषा अध्ययन म्हणजे व्याकरण जे आहे हिंदीचं त्याच्यावर 14 मार्कांसाठी विचारलं गेलेलं असतं. त्याच्यानंतर शेवटचा आणि महत्वाचा रचना विभाग म्हणजेच उपयोजित लेखन हे तुम्हाला 26 मार्कांसाठी विचारलं गेलंय मित्रांनो. अशा पद्धतीने वेटेज असणार आहे प्रत्येक सेक्शनचं. तर मित्रांनो, आपला पहिला विभाग आहे गद्य विभाग. ठीक आहे, तर गद्य विभाग हा तुम्हाला 20 मार्कांसाठी असतो. तर गद्य विभागामध्ये काय विचारलेलं असतं, तर बघा जे काही आहे ते तुमच्या पाठ्यपुस्तकावर आधारित आहे. गद्य विभाग, पद्य विभाग आणि पूरक पठण ह्या गोष्टी तुमच्या पाठ्यपुस्तकावर आधारित आहे. त्याच्यामुळे पाठ्यपुस्तकाचा व्यवस्थित अभ्यास करा. तर पाठ्यपुस्तकावर तुम्हाला जे आहेत पठित गद्य हे 2 विचारले गेलेले असतात. 2 उतारे तुम्हाला या याच्यामध्ये पहिल्या सेक्शन मध्ये विचारले गेलेले असतात 16 मार्कांसाठी. म्हणजे 8 मार्कांसाठी एक उतारा आणि 8 मार्कांसाठी एक उतारा. तर त्याच्यात काही प्रश्न अशा पद्धतीने असतात, जसं की आकलन कृती म्हणजे जो काही उतारा आहे तो वाचून तुम्हाला त्या कृती सॉल्व्ह करायच्या असतात. त्याच्यानंतर शब्द संपदा म्हणजे त्याच्यात तुम्हाला समानार्थी, विरुद्धार्थी शब्द, वचन, लिंग अशा प्रकारचे क्वेश्चन हे विचारले गेले असतात. 2-2 मार्कांसाठी क्वेश्चन असतो. असा हा एक उतारा 8 मार्कांसाठी असतो. त्याच्यानंतर शेवटचा कंपल्सरी हा क्वेश्चन तुम्हाला फिक्स आहे, अपने विचार म्हणजे जे काही आपलं मत आहे, ठीक आहे, त्या कुठल्या तरी एक सेंटेन्स दिलं असेल, वाक्य दिलं असेल, त्याच्यावर तुमचं मत तुम्हाला त्यात लिहायचं असतं हिंदीमध्ये. ठीक आहे, हिंदी विषयाचा पेपर आहे. ठीक आहे, व्यवस्थित बघायचं. गद्य विभागामध्ये काय विचारले, तर हा सेक्शन झाला तुमचा पठित गद्य पाठ्यपुस्तकावर आधारित आहे मित्रांनो. त्याच्यामुळे पाठ्यपुस्तकाचा अभ्यास आपल्याला चांगला करायचा आहे. कुठल्या कुठल्या टिप्स, कुठल्या कुठल्या गोष्टींना जास्त इम्पॉर्टन्स द्यायचं ते सुद्धा मी सांगेल. प्रत्येक सेक्शन वाईज कसा अभ्यास करायचा ते सुद्धा सांगेल. तर गद्य विभागामध्येच 20 मार्कांचा असतो मित्रांनो. 8 आणि 8 2 उतारे झाले तुमचे 16 मार्कांचे. ठीक आहे, नंतर अपठित गद्य हा तुम्हाला 4 मार्कांसाठी विचारला गेलेला असतो. अपठित गद्य सुद्धा विभाग 1 मध्येच असतो. तर त्याच्यात सुद्धा सेम तसेच क्वेश्चन आहेत. म्हणजे आकलन कृतीवर जे काही कृती आहे ते किंवा अपने विचार हा प्रश्न तुम्हाला विचारला गेला असतो. 2-2 मार्कांसाठी क्वेश्चन असतो. तर अशा पद्धतीने आपला विभाग 1 असेल, जो की पूर्ण आणि पूर्णपणे पाठ्यपुस्तकांच्या पठित म्हणजे पाठांवर अवलंबून आहे. त्याच्यातूनच तुम्हाला उतारे विचारले जातील. अपठित उतारा जो आहे गद्य आहे तो मात्र तुम्हाला बाहेरील असेल. तर तो काही जास्त मार्कांसाठी नाही, 4 मार्कांचा आणि खूप इझी असतो मित्रांनो. तुम्ही वाचलं की तुम्हाला लगेच उत्तर सापडते. इतका सिंपल उतारा तुम्हाला विचारला गेलेला असतो एक्झाम मध्ये. विभाग 2, तर विभाग 2 हा तुमचा पद्य विभाग 12 मार्कांसाठी पूर्णपणे कवितेवर विचारलेला असतो. 2 कविता विचारलेल्या गेल्या असतात मित्रांनो याच्यामध्ये. तर 6 मार्कांसाठी एक आणि दुसरी 6 मार्कांसाठी अशा 2 कविता तुम्हाला विचारल्या गेल्या असतात. त्याच्यावर सुद्धा आकलन कृती असं क्वेश्चन, नंतर शब्द संपदा सेम. फक्त हे जे काही आन्सर लिहायचे ते तुम्हाला पूर्ण कवितेवर किंवा उतार्यावर जे आन्सर असतील तेच तुम्हाला इथं लिहायचे, तुमच्या मनाचे नाही. जिथं म्हटलंय की तुमच्या मनाने म्हणजे आपले विचार, तिथं तुम्ही तुमच्या मनाने लिहायचं. त्याच्यानंतर सरळ अर्थ. तर हे बघा मित्रांनो, सरळ अर्थ कवितेमध्ये ना, कवितेचा अभ्यास करताना पूर्ण कविता जी आहे ती समजून घ्या, त्याचा अर्थ समजून घ्या. जे काही तुम्ही रेफर करताय गाईड वगैरे, तर त्याच्यातून प्लीज अर्थ समजून घ्या. मग तुम्हाला हा जो सेक्शन आहे विभाग 2 खूप सोपा जाईल, खूप इझी जाणार आहे. कारण की जे काही आहे सरळ अर्थ म्हणजे तुम्हाला जर अर्थ समजलेला असला कवितेचा तर उत्तर लिहायला आणि शोधायला सुद्धा सोपी जातील. त्याच्यामुळे ह्या गोष्टींचा पाठ्यपुस्तकाचा व्यवस्थित अभ्यास करा. तर तिसरा विभाग आहे पूरक पठण. मित्रांनो, पूरक पठण हे सुद्धा तुमच्या पाठ्यपुस्तकावरच आधारित आहे. पाठ्यपुस्तकाचं वाचन व्यवस्थित करा, समजून घ्या. ठीक आहे, तर त्याच्यात सुद्धा आकलन कृती नंतर म्हणजे त्याच्यावरच क्वेश्चन्स असतात आणि आपले विचार, आपला विचार मांडायचा असतो. तर 2 असतात, एक पद्य आणि एक गद्य. अशा पद्धतीने तुम्हाला पूरक पठण हे 8 मार्कांसाठी विचारले गेले, 4-4 मार्कांसाठी. ठीक आहे, तर याच्यासाठी तुम्हाला पाठ्यपुस्तक गद्य विभाग,
पद्य विभाग आणि पूरक पठण या 3 जे सेक्शन आहेत, पहिले म्हणजे 40 मार्कांचं जे सेक्शन आहे ते तुमचं पूर्ण आणि पूर्णपणे पाठ्यपुस्तकावर आधारित आहे. तर बघा, विभाग 4 मध्ये आपला भाषा अध्ययन म्हणजे व्याकरण तुम्हाला 14 मार्कांना आहे. तर तुम्हाला एक 2 मार्कांचे 1 मार्काचे क्वेश्चन तुम्हाला यामध्ये विचारले गेलेले असतात. तर ते सर्व व्याकरणाचे टॉपिक, हे सर्व टॉपिक मी कव्हर करणार आहे मित्रांनो. त्याच्यामुळे माझ्यासोबत जोडून व्याकरणामध्ये आपला एकही मार्क जायला नको मित्रांनो. कारण की खूप इझी असतं. 14 मार्कांसाठी 14 पैकी 14 मार्क्स आपल्याला मिळाले पाहिजे. आपल्या हातातले मार्क्स आहेत या सेक्शन मध्ये. पुढचं सेक्शन आणि लास्टचं सेक्शन असतं आपलं रचना विभाग. हा तुम्हाला 26 मार्कांसाठी आहे मित्रांनो. 26 मार्कांचे म्हणजे तुम्हाला यात बोनस मार्क्स तुम्हाला मिळू शकतात. ते कशामुळे, काय टिप्स फॉलो केल्या पाहिजे ते सुद्धा सांगते. याच्यामध्ये बघा, पत्रलेखन तुम्हाला 5 मार्कांसाठी. पत्रलेखनामध्ये औपचारिक किंवा अनौपचारिक 2 प्रकारचे पत्र विचारले गेले असतात. त्याच्यापैकी आपल्याला एक लिहायचे 5 मार्कांसाठी. ठीक आहे. तर त्याच्यात तुम्हाला औपचारिक जर तुम्ही चूज केलं तर त्याच्यात तुम्हाला शक्यतोवर मागणी किंवा विनंती पत्र विचारलं गेलेलं असतं. त्याच्यानंतर अनौपचारिक पत्र ते सुद्धा असतं. दोघांपैकी तुम्ही कुठलंही एक अटेम्प्ट करू शकतात. नंतर गद्य आकलन म्हणजे एक पॅसेज तुम्हाला दिलेला असेल, त्याच्यावरून प्रश्न निर्मिती करायची आहे. म्हणजे प्रश्न तयार करायचे. 5 प्रश्न तुम्हाला किंवा 4 प्रश्न तुम्हाला तयार करायचे असेल की ज्याची आन्सर एक शब्द एक वाक्यामध्ये आली पाहिजे, असे ते 4 गुणांसाठी. त्याच्यानंतर वृत्तांत लेखन. वृत्तांत लेखन म्हणजेच आपलं बातमी लेखन मराठीमध्ये. तसंच वृत्तांत लेखन तुम्हाला हिंदीमध्ये करायचं असणार आहे. कहाणी लेखन, कहाणी लिहायचंय. वृत्तांत लेखन करा किंवा कहाणी लेखन, तर ते तुम्हाला 5 मार्कांसाठी आहे. विज्ञापन लेखन हे कंपल्सरी आहे 5 मार्कांसाठी. तर विज्ञापन लेखन कसं करायचं? जाहिरात लेखन माहिती आहे मित्रांनो, सेम विज्ञापन लेखन सुद्धा तेच आहे. आणि निबंध लेखन 7 मार्कांसाठी विचारलं गेलं असतं. निबंध लेखनामध्ये तुम्हाला आत्मकथन असू शकतं. ठीक आहे. वेगवेगळे 3 प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला याच्यामध्ये असतात. त्याच्यापैकी एक तुम्हाला अटेम्प्ट करून 7 मार्क मिळवायचे असतात. तर अशा पद्धतीने तुमचा रचना विभाग असेल. तर मित्रांनो, आता मेन आणि महत्वाची गोष्ट ते म्हणजे जे काय आपलं रचना विभाग आहे, म्हणजे उपयोजित लेखन आणि भाषा अभ्यास, या दोघं गोष्टी 40 मार्क, जवळजवळ 40 मार्क तुमच्या हातात आहे. त्यात तुम्हाला किती मिळवायचे हे तुमच्या हातात आहे. तर कसं प्रिपेअर करायचं, काय प्रिपेअर करायचं? तर बघा, आजपर्यंत जे काही क्वेश्चन्स विचारले गेले आहेत, भाषा अभ्यास मध्ये असेल, व्याकरणाचे किंवा उपयोजित लेखनामध्ये, क्वेश्चन पॅटर्न समजून घ्या की कशा कशा प्रकारचे प्रश्न आपल्याला या याच्यामध्ये विचारले गेलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यानुसार एक आयडिया घ्या आणि त्याच्यानुसार थोडी टायमर लावून प्रॅक्टिस करा. म्हणजे तुम्हाला वेळही पुरेल. म्हणजे वेळ किती लागतो लिहायला तेही समजेल. आणि ह्या सर्व जे टॉपिक्स आहेत त्यांची तुम्हाला एक आयडिया होईल. तशाच पद्धतीने तुम्हाला फक्त बोर्ड एक्झामला अटेम्प्ट करायचे आहेत क्वेश्चन आणि फिक्स करून घ्या. जर तुम्हाला औपचारिक पत्र लिहायचं आहे ना, तर औपचारिक पत्राची छान प्रॅक्टिस करा. आणि अनौपचारिक पत्र जरी नसेल लिहायचं तरी त्याची थोडी कल्पना आपल्याला असू द्या. ठीक आहे. ऐन वेळेस नाहीच समजत औपचारिक पत्र कसं लिहायचं, तर तेव्हा तुम्ही अनौपचारिक पत्र लिहू शकतात. ठीक आहे. गद्य आकलन खूप सोपं आहे. तिथं इझिली तुम्हाला 4 मार्क्स मिळायलाच पाहिजे. भाषा अभ्यास आणि हे जे आहे गद्य आकलन आणि विज्ञापन लेखन, ह्या गोष्टी खूप इझी आहेत मित्रांनो. त्याच्यामुळे याचं टेन्शन घ्यायचं नाही. छान प्रॅक्टिस करा, टाइमर लावून सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. प्रिव्हियस इयरचे जे काही क्वेश्चन आतापर्यंत विचारले गेले या टॉपिक्सवर, त्यांची छान प्रॅक्टिस करा. तर बघा मित्रांनो, हे जे काही तुमचे विभाग आहेत ना, 5 विभाग, तर हे 3 विभाग जे आहे, गद्य, पद्य आणि पूरक पठण, म्हणजे जवळजवळ 40 मार्क तुमच्या पाठ्यपुस्तकावर आधारित आहे. त्याच्यामुळे व्यवस्थित पाठ्यपुस्तकाचा अभ्यास करा. एक एक सेक्शन घ्या. पहिले गद्य सेक्शन घ्या, नंतर पद्य घ्या. म्हणजे एक एक सेक्शनचं प्रिपरेशन करा. आज कविता वाचली लगेच मी धडा वाचतो असं करू नका. वेगवेगळा नका करू. व्यवस्थित एकच टॉपिक घ्या. जर भाषा अभ्यास, व्याकरणाचा अभ्यास करायला घेतलाय ना, तर पूर्ण कम्प्लीट करूनच सोडायचं. ठीक आहे. नंतर जो आहे उपयोजित लेखन, व्यवस्थित पूर्ण बघायचं, फॉर्मॅट समजून घ्यायचे, ग्रॅमॅटिकल मिस्टेक होणार नाही, कुठे होतात. आतापर्यंत तुम्ही जे काही प्रॅक्टिस पेपर सॉल्व्ह केले त्याच्यात बघा तुमच्या चुका काय झाल्या ते अनालिसिस करा. आणि मग हे क्वेश्चन जे आहेत ते सॉल्व्ह करायला घ्या. म्हणजे त्या चुका तुमच्या आता व्हायला नको. आणि बोर्ड एक्झाम मध्ये तर बिलकुल व्हायला नको. त्याच्यामुळे त्या गोष्टीची थोडी प्रॅक्टिस करा, अनालिसिस करा. PYQs असतील ते सॉल्व्ह करा. तर तुमच्या ना इथं बघा, भाषा अभ्यासाचे 14 मार्क बिलकुल फिक्स आहेत. 14 पैकी 14 तुम्हाला इथं मिळायलाच पाहिजे. आणि रचना विभाग मध्ये तुम्हाला विज्ञापन लेखन, गद्य आकलन या गोष्टींचे फिक्स मार्क्स आहेत मित्रांनो. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्या फॉर्मॅटवर डिपेंड आहे. किंवा निबंध असेल तर त्याचा सिक्वेन्स तुम्हाला मॅटर करतो की निबंध कसा लिहिला गेला पाहिजे, वाचायला आवडला पाहिजे. शुद्ध लेखनाकडे त्यात लक्ष द्यायचंय. बोनस मार्क्स तुम्हाला यात मिळू शकतात मित्रांनो उपयोजित लेखनमध्ये.
का तर तुमचं सर्व विचार, तुमची क्रिएटिव्हिटी, तुमचं सर्व त्या ह्याच्यातून तुमचं इम्प्रेशन जे आहे ना, ते तुमच्या त्या पेपरामधून दिसून येतं. त्या उपयोजित लेखनामध्ये तुम्ही आन्सर कसं लिहिले, तुमचे जे काही थिंकिंग लेवल आहे ती त्यात चेक केली जाते. त्याच्यामुळे तुमचे जर विचार चांगले असतील, लिहिलेलं छान असेल, पेपर प्रेझेंटेशन बेस्ट असेल, तर तुम्हाला बोनस मार्क्स तिथे दिले जातील. ठीक आहे. आणि हे जे आहे ते सर्व पाठ्यपुस्तकावर आहे. व्यवस्थित पाठ्यपुस्तक लक्षात घ्या. कविता असेल तर कविता समजून घ्या, सरळ अर्थ समजून घ्या, म्हणजे उत्तर लिहायला सोपं जाईल. ठीक आहे. एक एक विभाग घ्या अभ्यास करायला, म्हणजे तुम्हाला इझी जाईल आणि व्यवस्थित तुमचं प्रॉपर प्लॅनिंग होईल आणि व्यवस्थित तुम्ही पेपर अटेम्प्ट करू शकणार. सर्व जे काही तुम्हाला सॉल्व्ह करायचे त्यांची व्यवस्थित प्रॅक्टिस करायची. फिक्स ठेवा की आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा, त्याची छान प्रॅक्टिस करा, टाइमर लावून प्रॅक्टिस करा, म्हणजे सोबतच्या सोबत तुमचं टाइम मॅनेज सुद्धा होईल. पेपर प्रेझेंटेशन सुद्धा तितकंच मॅटर करतं मित्रांनो. हे बघा, कारण की एक्झामिनरला खूप सारे पेपर्स असतात चेक करायला, फक्त तुमचा नसतो. त्यातल्या त्यात तुमची हँडरायटिंग जर रिडेबल नसेल, ऍटलीस्ट रिडेबल हँडरायटिंग पाहिजे. ठीक आहे. आणि थोडं पेपर प्रेझेंटेशन म्हणजे अंडरलाईन करा किंवा जिथं गरज आहे तिथं बॉक्स वगैरे करा, म्हणजे ह्या गोष्टी थोड्या पाडा आणि शुद्ध लेखन करा. म्हणजे खाडाखोड होते तर खाडाखोडच होते, कट करतोय असं बॅड इम्प्रेशन प्लीज पडू देऊ नका. त्याच्यामुळे तुमचे ऑटोमॅटिक मार्क्स कमी होऊन जातात. बऱ्याचदा असं होतं. समजलं तुम्हाला? इन डिटेल व्यवस्थित मी समजून सांगितलंय, तर कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे आता अभ्यासाला लागणार. ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.